सर काय संदेश देणार? आणि सर्वांना नमस्कार. माझं नाव नितीन साहेबराव शेजवळ. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे. तरी मतदारांना एवढीच विनंती असेल माझी की माझा सर्व बॅकग्राऊंड चेक करा. मी आतापर्यंत केलेले कामं चेक करा. मी कसल्याही पदावर नसताना तरी मी निस्वार्थपणे जनसेवा केली. मी कुठल्याही पैशाची किंवा कसल्या आमिषाचे बळी न पडता मी जनसेवेसाठी कधी 24 तास तत्पर आहे. तर एवढीच विनंती असेल मतदारांना की मला एकदा संधी द्या. नक्कीच आपल्या जोगेश्वरी राजनगाव भागातील सर्व जे कामं बाकी आहेत म्हणजे ते विकास कामं करण्याचा माझा हा मी घेतो आहे. सर कोणते काम आहे असे जे आपण हाती घ्यायला आणि काम करायचं? सर इथं खूप काही अशा समस्या आल्या की मी आता डोर टू डोर फिरलो तर इथं प्रत्येक एरियामध्ये समस्या, रोड नाही, ड्रेनेज नाही, स्वच्छ पाणी नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, वापरण्याचं पाणी सुद्धा व्यवस्थित नाही, पुढं सार्वजनिक शौचालय नाही. स्पोर्ट्स आणि एज्युकेशनवर काय कसं वाटतं? शिक्षणावर आपली तर शाळेचं, जिल्हा परिषद शाळेची तर खूप दुरावस्था झालेली. आरोग्य केंद्र पण ते बंद पडल्यासारखंच आमच्या राजगावचं. सर एक गोष्ट अशी आहे, तुम्ही जे आतापर्यंत कोणते उपक्रम हाती घेतलेले म्हणजे सामाजिक कार्यक्रमामध्ये आणि किती वर्षापासून आपण हे काम करतात सर? अच्छा सर, मी 2008 पासून सामाजिकच काम करतोय. हा आणि म्हणजे विहारामध्ये मूर्त्या बसवणे, जयंतीच्या माध्यमातून आणि ब्लड डोनेट, फाउंडेशन याच्या माध्यमातून तुम्ही काय समाजकार्य केलेले आहे? काय केलेलं असं स्वार्थ जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे मी आता 3 महिने झाले मी स्वार्थ जनसेवा फाउंडेशनचं मी हे केलेलं आहे. आणि यापूर्वी मी कसलंही काही सिंबल नसतानाही तरी माझी 24 तास जनसेवा चालूच होती. इथं वाटत आपली गरज आहे तिथं मी जाऊन सेवा करतो. आता राष्ट्रवादीने तुमच्याकडे जबाबदारी तुम्हाला तिकीट भेटलं या गणामध्ये, जनतेचा कसं प्रतिसाद भेटत आहे तुम्हाला? खूपच काही प्रतिसाद, खूप जनतेला अशी अपेक्षा आहे काहीतरी नवीन, आता काहीतरी. कारण काय झालंय, लोक बीजेपी सरकारला कदरलेले, बदलाव. तर अशा तरी या येणार निवडणुकीमध्ये नितीन शेजवळ हा चेहरा आता उभरून आलेला आहे. कुठेतरी जनतेला त्याचं निवड नवीन चेहरा देणार असं सर्वांची माझ्या असं दिसते. अशा त्या दिशेने आहे. नक्कीच तुमच्या असेल म्हणजे मतदारांच्या असेल मी म्हणजे तडा जाऊन देणार नाही. माझं प्रामाणिकपणे मी काम करेन. जे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधा मी क्षुल्लकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रामाणिक हेतू. राजकारणात पण मी याच उद्देशाने उतरलेलो आहे. तर एक प्रश्न आहे काय, आता जे तुमचे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू साठलेली आहे आणि ते बघत आहे का आता यांना खोट्या नाट्यामध्ये कोणतेही पक्षात आता यापुढे चालू राहते. तर काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना की भाई कोणत्याही खोट्या नाट्या पक्षाला म्हणजे बळी न पडता? काय सांगू मतदारांना? एवढंच विनंती असेल की आता 2-4 दिवसापासून त्यांना एक प्रकारचं चालू केलं. त्यांच्याकडे तेवढंच एकमेव पर्याय आहे, कारण त्यांना विकास कामं काहीच केलेलं नाही. आता त्यांना की पाकिट पॅक केलेले आणि प्रत्येकी मतदाराला 500 रुपये देत आहे. ही खूप मोठी शोकांतिक आहे. 70, 75, 76 वर्षानंतर देशात कुठंतरी ड्रेनेज किंवा आपलं रोडसाठी लोक झगडत असत तर मग तुम्ही नेमकं केलं काय? तुमचेच घर भरले काय? तुम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिलं होतं? तुम्ही काय केलं नेमकं? या देशाचा दुर्दैव असं तुम्हाला वाटतं? मी जनतेमध्ये जात आहे म्हणजे डोर फिरत आहे तर खूप रोष आहे लोकांचा. त्यांचा रोष आमच्या काळात आहे. लोक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे गावकऱ्यांसाठी जे आहे शेती आणि किसानासाठी जे मोठी बातमी आहे, जे त्यांच्या पैसे वगैरे काही भेटत नाही, गव्हर्नमेंटची स्कीम वगैरे. हो, ते आहे. म्हणजे मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या किसान म्हणजे मराठवाड्यात. यावर कसं बघणार काय किसानासाठी? हा विषय तर सर खूप गंभीरच आहे. तसं इथं शहरी भाग म्हणजे कंपनीचं असल्यामुळे इथलं असं शेतीचा भाग कमीच असं, पण तरी पण इथं रोजगार म्हणजे युवांना म्हणजे खूप रोजगार नाही. कंपन्या आहेत असं बाहेरचे लोक आलेले, ते रोजगार खूपच कमी. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्नशील असं की नक्कीच युवांना रोजगार देण्याचा आमचा मानस असेल. शेवटचा प्रश्न असा आहे
पूर्ण जिल्ह्याचं लक्ष या तुमच्या गणाकडे लागलेले वाशिम पुणे गणगाव या परिसरामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि उमेदवार निवडून आल्यानंतर कुठेतरी जिल्ह्याचे बेरोजगार युवक आहे तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही त्यांना कसं रोजगार देऊन उपलब्ध करून देणार तुमच्या माध्यमातून? जिल्हा परिषद मार्फत खूप काही योजना असतात, त्या युवांना पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक हे असेल. जिल्हा म्हणजे परिषद हेतू आहे असं. तर आता एक शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही मतदारांना हात जोडून काय विनंती कराल की बाई कोणत्या तारखेला 7 तारखेला. म्हणजे 7 तारखेला आपण कसे तुमचं जास्तीत जास्त मत कसे पडतील याबद्दल आम्हाला तुम्ही ते सांगायचे. हा विनंती. राजनगाव जोगी सर्व मतदारांना एवढीच विनंती असेल, कसलाही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार करा आणि येणाऱ्या भविष्याचा विचार करून योग्य त्याच उमेदवाराला मतदान करा, हीच एवढी विनंती असेल. सर आपला बटन क्रमांक निशाणी क्रमांक गट क्रमांक आमचा गट क्रमांक 38 असेल आणि निशाणी घड्याळ आहे, 2 नंबरचे बटन आहे. यावर जास्त मतांनी त्यांच्यासोबत कोण कोण आहे उमेदवार त्यांचं कोण सांगा. फायनल मध्ये कोण आहे? पॅनल मध्ये कोण आहे सोबत? आमचे पॅनल आजच्या रमाताई उबळे. ठीक. आमच्या पॅनल मध्ये रमाताई उबळे, तसेच जोगेश्वरी गणामधून अनिताताई साबळे, जोगेश्वरी गणामधून अनिताताई साबळे. धन्यवाद. बाकी अजून विचारा प्रश्न म्हणजे ते झालाच निश्चित, ते आपण परत